मित्रांनो, फुल गाडीचं आपण रिवर्क काम केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आपण फुल कंटिन्यू केलेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा, स्किप करू नका। कुठे कुठे काय प्रॉब्लेम होते ते सर्व आपण याच्यामध्ये क्लीन केलेलं आहे। गाडीचा फुल सेटअप तुम्हाला दाखवलेला आहे, कशा पद्धतीने गाडी केलेली आहे, अशा पद्धतीने आपल्या इथे पेंटिंग वर्क केलं जात असतं। तर ही गाडी आपण जी बॉडी वर्क करून आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर त्याचं पूर्ण स्टिकर वर्क सगळं रिमूव्ह करून आपण त्याला पेंटिंगला आपण प्रोसेसला घेतलेलं आहे। बघू शकता गाडीचं फुल डिटेल्समध्ये आपण सर्व दाखवलेलं आहे तुम्हाला। गाडी कुठे कुठे काय प्रॉब्लेम होता, अशा पद्धतीने प्रॉब्लेम आलेले होते, सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत। गाडी फुल वर्क केलेली आहे। व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका। मी जिथे जिथे आपण प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तशा पद्धतीने सर्व डिटेल्समध्ये आपण वर्क केलेलं आहे। बघू शकता सर्व असं त्याचं रस्टिंग झालेलं होतं, त्याचं पूर्ण क्लीनअप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती फुल बॉडी पेंटिंग केलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता। फुल पेंटिंगचा व्हिडिओ पुढे आहे, नक्की व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व कुठे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला दिसेल आणि पेंटिंग झाल्यानंतर सर्व व्हिडिओ आपण दाखवलेला आहे, बघू शकता। रूप बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण याचा पेंट गेलेला आहे। पूर्ण ही टाटा सुमो गाडी आहे, या गाडीचं आपण रिस्टॉरेशन केलेलं आहे। डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण पुढे दाखवलेला आहे, व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका। याच्यामध्ये पूर्ण आपण आता टॉपचा सर्व पेंट काढलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे। बॉनेट सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता, अशा पद्धतीने आपण क्लीन केलेलं आहे। जेवढा रिमूव्ह करता येईल तेवढा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। याला पेंट रिमूव्हर वगैरे काही लावलेलं नाही, डायरेक्ट आपण पलटीपत्राच्या साहाय्याने याला रिमूव्ह करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती सँडिंग करून घेतलेलं आहे डायरेक्ट, तुम्ही बघू शकता। नीट अँड क्लिअरमध्ये गाडीचं वर्क केलेलं आहे। पुढं व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि फुल पेंटिंग केल्यानंतर आपण डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याच गाडीचा। फुल बॉनेट तुम्ही बघून घेऊ शकताय, सर्व डिटेल्स बघून घेऊ शकताय। ज्या पद्धतीने आपल्याला बॉडीवर्कचे काम असेल त्या पद्धतीने गाडी व्यवस्थित होऊन जाईल। बॉडीमध्ये काही डेंट्स वगैरे थोडे असू शकतात, जसं बॉडीवर्क कोण करणार असेल ज्याचं कामाची स्किल काय असेल त्याच्यावरती गाडी डिपेंड राहत असते। एकदम जास्त पण पट्टी वगैरे भरून गाडीला चालत नसतं, जेवढी नीट अँड क्लिअर करता येईल तेवढी करण्याचा आपण गाडी प्रयत्न केलेला आहे। गाडी असेंबल करण्यापूर्वीच आपण हा व्हिडिओ केलेला, असेंबल केल्यानंतर गाडी कस्टमर घेऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला फुल व्हिडिओ दाखवता आलेला नाही आहे। गाडी जर आपल्याकडे पुन्हा आली तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल, तुम्ही रूप बघून घेऊ शकताय। रूपवरती सुद्धा आपण दाखवलेलं आहे कशा पद्धतीने रूप होतं आणि अशा पद्धतीने आपण केलेलं आहे। बिफोर आणि आफ्टर याच्यामधील डिफरन्स तुम्हाला दाखवलेला आहे। गाडी फुल असेंबल झालेलं नाही, याच्यावरती बरेच ग्राफिक्स आणि
रेडियम वर्क केलेलं आहे, त्याचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा, तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा पद्धतीने पेंटिंग वर्क आपल्या इथं केलं जातं. आमचं लोकेशन असणार आहे शेळेवाडी. इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार. शेळेवाडी बाळूमा आदमापूर रोड असणार आहे. गारगोडी रोड, शेळेवाडी, टिपकोली रोड येथे आपल्याला गाडी पेंटिंग वर्क केलं जातं. ज्यांना कोणाला गाडीचं पेंटिंग वर्कचं काम करायचं असेल तर त्यांनी नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नक्कीच काम आणि तुमचं बघून केलं जाईल. कोल्हापूर येथे आपलं पेंटिंगचं वर्कशॉप आहे. ज्यांना गाडी पेंटिंग करायची असेल तर त्यांनी नक्कीच कॉल करा. कॉन्टॅक्ट नंबर आपला असणार आहे 9850392667 नंबर आहे. नंबर डिस्प्लेवरती दिला असेल, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला असेल. ज्यांना गाडी पेंटिंग करायचं आहे त्यांनी कॉल करू शकताय. अशा पद्धतीचे पेंटिंग वर्क्स यासोबतच आपण गाडींच्या खरेदी विक्रीसाठी चे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. फ्लेक्सी सायन्सचे रेडियमचे स्टिकर्स जे गाडीचे आहेत ते सुद्धा आपण आपल्या इथे वर्क केले जात असते. त्याच्यासुद्धा फाईल्स तुम्हाला हवे असतील तर सुद्धा भेटून जातील. कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल कोणाला कोणत्या प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंटमध्ये करू शकताय. तुम्हाला त्याचा सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. इंटेरियरमध्ये फक्त याचे गाळे मारलेले आहे, तळ मारलेलं आहे चारी दरवाजांचे. तुम्ही बघू शकताय जिथं प्रॉब्लेम होता तो पूर्ण आपण सॉल्व केलेला आहे. फ्लेक्सीमध्ये रेडियमचे काही स्टिकर्स असतील त्याचंसुद्धा वर्क केलं जात असतं. तुम्ही बघू शकताय. फुल डिटेल्समध्ये याचा व्हिडिओ आपल्याला असेंबल झाल्यानंतर बनवता आलेला नाही. कस्टमर गाडी घेऊन गेलेले होते त्याच्यामुळे आपल्याला फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवता आलेला नाही. मित्रांनो, ज्यांना गाडी बनवायची असेल तर त्यांनी नक्कीच कॉल करू शकताय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप वेळ लागत असतो, खूप टाईम घालवावा लागत असतो. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा. नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यावेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा. ज्यांना कोणाला गाडी अशा पद्धतीची पेंटिंग करायची असेल किंवा रेडियमची डिटेल्स घ्यायची असतील तर सुद्धा तुम्हाला भेटून जातील. ग्राफिक्स डिझाईन्सचे कोणते तुम्हाला हवे असतील गाडींचे तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, टेक केअर.